मतदानाला सुरुवात झालेली आहे। मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी आज मतदान पार पडतंय आणि ही ताजी दृश्य आपण पाहतोय थेट नागपूरमधून। सरसंघचालक मोहन भागवत हे मतदानासाठी मतदान केंद्रांवर दाखल झालेले आहेत, आपला हक्क बजावण्यासाठी दाखल झालेले आहेत। आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे लोकशाहीच्या दृष्टीने, लोकशाही बळकट करण्याच्या दृष्टीने आणि त्याच पार्श्वभूमीवर नागपूरमधून ही थेट दृश्य आपल्या स्क्रीनवर सरसंघचालक मोहन भागवत हे मतदान करण्यासाठी पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत अनेक नेते पाहायला मिळतात आणि ते सुद्धा आपल्या मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी या मतदान केंद्रांवर पोहोचलेले आहेत। संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंतची ही मतदानाची वेळ आहे। अमित साटम बोलतायत, पाहूया। सर, सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलेलं आहे, कालपासून आम्ही पाहतोय मुंबईमध्ये देवदर्शनाची रांग लागलेली आहे। काय सांगा? आज या ठिकाणी सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन सिद्धिविनायकाच्या चरणी हीच प्रार्थना केलेली आहे की एक विकसित मुंबई, एक सुरक्षित मुंबई निर्माण करण्याकरता आम्हाला शक्ती द्यावी, आशीर्वाद द्यावे आणि आजचा हा दिवस हा मुंबईच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून, उद्याच्या मुंबईच्या निर्मितीच्या दृष्टिकोनातून आणि मुंबईतल्या भविष्याच्या पिढ्यांचं रक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून हा ऐतिहासिक ठरो, अशा प्रकारची प्रार्थना आज सिद्धिविनायकाच्या चरणी केलेली आहे। इतर उमेदवारांकडनं मराठीच्या अस्तित्वासाठी मराठी माणसांना मतदानाला यावं अशा पद्धतीचं आवाहन केलं जातंय। नाही, खरं तर मराठी माणसाचं अस्तित्व नाही, मुंबईची महानगरपालिका स्वतःच्या परिवाराची जागीर समजणाऱ्यांच्या अस्तित्वाची ही लढाई आहे आणि त्यामुळे त्यांची ही धडपड दिसत आहे। परंतु गेल्या 11 वर्षामध्ये या मराठी माणसासाठी, मुंबईकरांसाठी, मुंबई शहरासाठी खऱ्या अर्थानं जे काम झालेलं आहे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून देण्याचं काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे आणि वरळीतल्या बीडीचा इथल्या 160 फुटाच्या घरामध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला त्याच ठिकाणी 560 फुटाचं घर तयार करून देण्याचं काम हे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे। त्यामुळे मराठी माणसाला, मुंबईकराला, मुंबई शहराच्या नागरिकाला हे चांगलं माहिती आहे की मराठी माणसाची, मुंबईकरांची आणि या मुंबई शहराचा विकास कोणी केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित कोण ठेवू शकतं। काल मुंबईदेवीचं दर्शन संपूर्ण ठाकरे कुटुंब घेताना पाहायला मिळालेलं आहे आणि भावनिक आवाहन देखील केलेलं आहे। काय वाटतं, आव्हान तगडं होईल तुमच्यासोबत? नाही, मुंबादेवीचं दर्शन घेण्याचा अधिकार हा सगळ्यांना आहे, सगळ्या भक्तांना आहे। परंतु कोविडच्या काळामध्ये मंदिरं बंद करणारे आज स्वतःच्या अस्तित्वासाठी देवाकडे, देवीकडे साकडं घालताना दिसत आहेत। आज तरी त्यांना देवदेवता आठवलेत, हिंदुत्व आठवलंय, ही चांगली गोष्ट आहे। अध्यक्षपदाची धुरा तुमच्याकडे आहे, किती आव्हानात्मक वाटते? नाही, मुंबई भारतीय जनता पार्टीचे तमाम कार्यकर्ते, मुंबईकरांचे आशीर्वाद, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं पूर्ण पाठबळ आणि भारतीय जनता पार्टीच्या केंद्र नेतृत्वाने दिलेले आशीर्वाद, यामुळे येणाऱ्या काळामध्ये मुंबईकर मोठ्या प्रमाणावरती भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि रिपाई महायुतीला आशीर्वाद देताना दिसत आहेत आणि आजचा दिवस हा मुंबईकरांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून, उद्याच्या मुंबईच्या निर्मितीच्या दृष्टिकोनातून हा ऐतिहासिक ठरणार आहे। मतदारांना काय आवाहन कराल? कारण का भावनिक आवाहन सुद्धा ठाकरेंकडनं मतदारांना केलं जाते, तुमच्याकडनं काय आवाहन असणार? मी तमाम मुंबईकरांना हे आव्हान करतो की विकसित मुंबईच्या निर्मितीसाठी, मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी, मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्याकरता आपण मोठ्या प्रमाणावरती भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि रिपाई महायुतीला आशीर्वाद द्यावेत, साथ द्यावी, सहकार्य द्यावे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये एक सुरक्षित मुंबई आणि विकसित मुंबईची निर्मिती आम्ही मुंबईकरांच्या आशीर्वादानं करू शकू। नाही, काही लोक यांचा लोकशाहीवरती विश्वास नाहीये, कायद्याच्या प्रक्रियेवरती विश्वास नाहीये, अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करतात। स्वतःचा पराजय दृष्टीपथामध्ये दिसत असल्यामुळे त्यांची चलबिचल झालेली आहे, फ्रस्ट्रेट झालेले आहेत आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची बालिश आव्हानं काही लोक करताना आपल्याला दिसत आहेत। निवडणूक आयोगाने काल स्पष्टीकरण काढलेलं आहे। राज ठाकरेंनी आरोप केले होते की पाडू मशीनचा वापर केला जातो आम्हाला, याच्या माहिती देण्यात आली होती। मात्र
लोकप्रतिनिधींना प्रात्यक्षिक दिल्याचं आता आयोगाने स्पष्टीकरण दिलेलं आहे. जे आरोप ज्या कोणी केले असतील ते निवडणूक आयोग आणि अख्खी निवडणूक हाताळणारी यंत्रणा त्यांची जबाबदारी आहे की त्या आरोपांचं स्पष्टीकरण द्यावं. त्यानुसार काल स्पष्टीकरण हे देण्यात आलेलं आहे. परंतु मला आश्चर्य वाटणार नाही जर त्यांनी अजून नवीन काहीतरी त्याच्यातनं काढण्याचा प्रयत्न केला. कारण काही लोक उद्या ज्या वेळेला पराजय होईल त्यावेळेला काय सांगायचं, काय स्पष्टीकरण द्यायचं याचं बॅकग्राऊंड तयार करताना काही लोक दिसत आहेत. भाजप नेते अमित साटम यांचा माध्यमांशी संवाद. सिद्धिविनायकाच्या चरणी लीन होण्यासाठी ते गेलेले होते. अनेक उमेदवार सकाळपासूनच मतदानासाठी येत आहेत. नेत्यांसह अनेक उमेदवार सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी जाताना सुद्धा दिसत आहेत. राज्यामधील 29 महापालिकांसाठी आज मतदान होत आहे. ठरवलं आहे, मनात काही विचार केला आहे कशा पद्धतीने म्हणजे आज, कारण की अनेक सगळ्या सभा झाल्या, सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्यानंतर आज खरं तर सकाळीच आलेला आहात. हो, मी युजली आईबाबांसोबतच येते. सो बदल घडायला हवा. हो, बदल घडायला हवा यासाठी हे मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत आणि तरुणांनीही यायला हवं. सगळ्यात जास्तीत जास्त मतदान केंद्रावर यायला हवं यासाठीची ही जी रांग आहे ती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्यांदा आलेला आहात, फर्स्ट वोटर आहात की आधी मतदान केलं? नाही, आधी केलंय. अच्छा, काय सांगाल? म्हणजे मी जसं विचारलं की तरुणांची संख्या फार कमी पाहायला मिळते. सकाळी ज्येष्ठ जे आहेत ते सगळ्यात जास्त पाहायला मिळतात. ॲक्च्युली कसं असतं, आता सगळ्यांना टाईम नसतो, कामाला जायलाच लागतं. सो वोटिंगमध्ये जॉबसाठी पण सुट्टी दिली पाहिजे. सो तरुणांची संख्या कमी दिसते, त्यामुळे तरुणांना काय आव्हान करता? वोटिंग करायला हवं. प्रत्येकाला जर चान्स दिलाय तर तो घ्यायलाच हवा. काकी काय सांगाल? आज तुम्ही सकाळी पोहोचलेला आहात मतदान केंद्रावर, काय भावना आहे? महिलांनी सगळ्यात जास्तीत जास्त घराच्या बाहेर पडलं पाहिजे. हो, ही सगळी मतदानाची रांग आपण पाहतोय आणि सकाळीच दादरच्या या मतदान केंद्रावर इथे गर्दी आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने बरेच जण जे आहेत ते सकाळीच या ठिकाणी पोहोचलेले आपल्याला मतदानासाठी पाहायला मिळतात आणि याच मतदान केंद्रावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या कुटुंबासोबत सुद्धा मतदान केंद्रावर पोहोचणार आहेत, मतदान करण्यासाठी येणार आहेत आणि त्याचबरोबर अनेक जे काही सेलिब्रिटी आहेत, अभिनेते अभिनेत्री आहेत ते सुद्धा आपल्याला याच मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावताना पाहायला मिळेल. त्यामुळे आज मतदार राजा हा आपला मतदानाचा हक्क बजावेल आणि त्यानंतर उद्या निकाल पेटीमध्ये निकाल कोणाच्या बाजूने लागतो आणि त्यामुळे राजकीय पक्षाची जी प्रतिष्ठा आहे ती अनेक राजकीय पक्षांची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागली. त्यामुळे निकालात काय नेमकं येतं आणि मुंबई कोणाला कौल देते हे सगळंच पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल तांबे समित धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई. मुंबईमधून आपण हे सगळे मतदानाचे अपडेट्स घेत होतो. यानंतर आपण जाऊया तर थेट पिंपरी चिंचवडमध्ये पुणेकरांचा कौल सुद्धा आज मतपेटीमध्ये बंद होते आणि त्या पार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्याला सगळे ताजे अपडेट्स देण्यासाठी उपस्थित आहेत. तुषार, तुमच्याकडे येते. तब्बल 9 वर्षांनंतर पुणे महानगरपालिका निवडणुकांसाठी हे मतदान होत आहे. आता भाजप आणि अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. काय सकाळी परिस्थिती आहे, वातावरण आहे मतदान केंद्रांवर? उमेदवारांसाठी मतदान द्यायला मतदार उपस्थित होत आहेत का, झालेले आहेत का? नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर काही मिनिटांमध्येच खरं तर प्रत्यक्षपणे मतदानाला सुरुवात होताना एकंदरीत पाहायला मिळतीये. मी सध्या पिंपरी चिंचवड या ठिकाणी आहे. पुणे जिल्ह्यामध्ये ज्या 2 महानगरपालिका आहेत त्यातीलच एक असणारी म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं मतदान तब्बल 9 वर्षांनी होताना पाहायला मिळतंय. मोठ्या संख्येने जे नागरिक आहेत ते या ठिकाणी येतात, ते मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ते आता रांगा लावताना एकंदरीत पाहायला मिळतात. जर आपण गेल्या काही दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर प्रचाराच्या या सगळ्या धामधुमीमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आले आणि त्यानंतर तब्बल 9 वर्षानंतर ह्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी मतदान होताना एकंदरीत पाहायला मिळतंय. 2067 मतदान केंद्रांकरिता 2900 कंट्रोल युनिट आणि 71,000
162 बॅलेट युनिटचा खरं तर वापर या संपूर्ण मतदान प्रक्रियेमध्ये करण्यात येणार आहे आणि या संपूर्ण ठिकाणी जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे 128 जे नगरसेवक आहेत ते उद्या हे महानगरपालिकेमध्ये जाणार आहे आणि त्यासाठीची जी प्रक्रिया आहे ती खरं तर आता प्रत्यक्षपणे सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. मतदान आता सुरू झालेलं आहे. नागरिक मोठ्या संख्येने खरं तर या ठिकाणी येतात आहे आणि मतदानाचा हक्क बजावण्यासाठी खरं तर पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतात. आपण काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. दादा, आपण मतदान करण्यासाठी आलेला आहात, काय एकंदरीत नागरिकांना आव्हान करा? पाणी आणि हवा तेच पाहिजे, फक्त स्वच्छ पाणी आणि स्वच्छ हवा, फक्त तेच अपेक्षा आमची. तुमची काय अपेक्षा आहे? सॉरी, परत प्रश्न विचाराल का? काय अपेक्षा, काय आव्हान एकंदरीत नागरिकांना? ओके, हे यांनी सांगितल्याप्रमाणे स्वच्छता, शांतता आणि सगळ्यांना मदत झाली पाहिजे, हेच महत्त्वाचं आहे. बस, थँक्यू. नक्कीच जर आपण पाहिलं तर मतदार राजा हा मतदान करण्यासाठी या ठिकाणी पोहोचतोय. आपणही मतदान करण्यासाठी या ठिकाणी आलात. काय नक्की नागरिकांना आव्हान कराल? कशा पद्धतीने खरं तर नागरिकांनी मतदान केलं पाहिजे? वैसे तो सबसे पहले आई एम वेरी हैप्पी दैट टुडे आई एम द फर्स्ट वोटर एंड सबको वोट करना ही चाहिए. इट्स फॉर योर डेवलपमेंट, योर प्रीमाइसेस डेवलपमेंट. सो मैं सबको यही बोलूँगी, जल्दी से जल्दी आके अपना वोट दे. नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी तब्बल 9 वर्षांनी मतदान होतंय आणि या ठिकाणी सो मैं यही कहूँगा, सारे मुंबई वालों को कहूँगा आके वोट जरूर करें. खुदा करके हमने कंप्लेन करते हैं कि पानी नहीं आ रहा, इलेक्ट्रिसिटी नहीं आ रहा, रोड ठीक नहीं है, कचरा है, ये है वो है. इट्स नाउ आवर टर्न. हम सबको आना चाहिए और हो सके सारे के सारे आने चाहिए ताकि हम वोटिंग करके सही मतदान, सही बंदा चुन सकें. सो दैट इज़ इट. अगर और साथ में यही कहूँगा कि अगर मुंबईकर का असली हीरो बनना है तो डायलॉग बाजी नहीं, आके सीधे वोटिंग करें. थैंक यू वेरी मच. अभिनेते अक्षय कुमार यांनी मतदान केलेलं आहे. भाजपचे आशिष शेलार यांनी सुद्धा मतदान केलंय. सरसंघचालक बोलतात, पाहूयात. त्या उमेदवाराला मत देणे हे जेव्हा जेव्हा निवडणुका असतात तेव्हा तेव्हा प्रत्येकाने केलं पाहिजे. त्या दृष्टीने आणि त्या दिवसाचं ते पहिलं कर्तव्य असतं, म्हणून मी पहिले येऊन नंबर लावला. लोकशाही प्रजातांत्रिक रचना में रचना का एक अनिवार्य भाग चुनाव है और इसलिए वो नागरिकों का कर्तव्य भी है. तो संतुलित विचार करके, जनहित का विचार करके योग्य लगता है उस उम्मीदवार को मत देना, वोट देना, ये अपना कर्तव्य रहता है. उस दिन का वो पहला कर्तव्य होता है, इसलिए मैंने पहले आके नंबर लगाया. धन्यवाद. गांव, शहर, राज्य और देश के बारे में बात करते हैं. ये शहर स्तर के ये पूरे चुनाव है, नागरिक कर्तव्य और आम आदमी की स्थानिक समस्या जो है उसके ऊपर प्राधान्य के ऊपर ये पूरे शहर. इसलिए मैंने बोला जनहित का विचार करके, उसमें सब आता है. पडले पाहिजे. निवडणूक आयोगही सांगतो, तुम्हीही सांगता, आम्हीही सांगत असतो. आता परिणाम जेव्हा होईल तेव्हा होईल. बताए आप भी प्रयास कर रहे हैं, चुनाव आयोग भी बार बार करता है और हम भी लोग कहते हैं प्रयास करते रहे. एक न एक दिन सबके मन में जो सज्जन है वो जागेगा और अपना काम करेगा. अवेलेबल बेस्टच ठीक आहे. नोटा म्हणजे सगळ्यांना आपण रिजेक्ट करतो तेव्हा आपण नको असलेल्या माणसाला प्रमोट करतो, असं होतं ते. म्हणून नोटा नागरिकांच्या वैतागाच्या दृष्टीने दिलेला ऑप्शन असला तरी त्यातल्या त्यात चांगला माणूस, अराजक हे सगळ्यात वाईट, राजा नसणं, असं महाभारतात आहे. भीष्मांनी म्हटलं. ज्या पद्धतीच्या विकासाची गती मुंबईत सीसी रोड पासून
स्टॉर्म वॉटर ड्रेन पासून सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन पासून अटल सेतूपर्यंत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी एकनाथजींच्या नेतृत्वात सुरू झाली आहे. त्याला गतिरोध करणाऱ्या उद्धव ठाकरे यांचा पराभव करायचा आणि आपल्या मुंबईसाठी आपलं योगदान भारी मतदानातून करायचं मुंबईकरांनी ठरवलंय. आणि त्यामुळे निकाल सुद्धा जो येईल तो महायुतीच्या विजयाचा महासुनामी येणार आहे, हे आपण उद्या पाहू. मी सांगितलं त्यांच्या बुद्धी हा खेळ चालू आहे. जनतेमध्ये या पद्धतीचं आव्हान 2014लाही केलं, 17लाही केलं, हाती पराजयच मिळाला. फार जास्त राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याला मुंबईकर महत्व देत नाही, तुम्ही देऊ नका. काल राज ठाकरेंनी पाडू संदर्भात प्रश्न उपस्थित केलेले आहेत. निवडणूक आयोगाने स्पष्ट केलंय, राज ठाकरे हे पराभव मान्य करतायत, त्यांच्या पराभवाची कारणं शोधतायत, त्या पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी तकलादू मुद्दे काढतायत, बुद्धिभेद करतायत, आपल्या पराभवाची कारणमीमांसा करतायत. सबसे महत्वपूर्ण चुनाव है मुंबई महानगर पालिका का, मुंबई शहर के विकास का, मुंबई के सेवा सुविधाओं का, 40,000 करोड़ से भी ज्यादा बजट का, और इसमें अपने मुंबई को विकसित मुंबई बनाने का है. मैं मतदाताओं से निवेदन करूंगा, भारी संख्या में आइए. आपके पास ये मौका है कि भ्रष्ट अकार्यक्षम कारोबार करने वाले ठाकरे और ठाकरे की पार्टी को सबक सिखाने का, और उसमें मुंबईकर बढ़ चढ़ के हमारा साथ देंगे. और मुंबई वासियों ने तय किया है, देवेंद्र फडणवीस जी, एकनाथ शिंदे जी के नेतृत्व में विकसित महाराष्ट्र का काम करने वाली सरकार को वोट करेंगे. जिस प्रकार से मराठी मानस के अस्तित्व की बात करें कि अब नहीं तो कभी नहीं, देखिए ये मुद्दा ही चुनाव का नहीं है. चुनाव का मुद्दा मुंबई का विकास कौन करेगा, कैसे करेगा, कितने समय में करेगा, किस तरीके से करेगा. और इस प्रकार के मुद्दे भावनात्मक और भाषा के आधार पर उन्होंने 2014 में भी किए थे, उद्धव ठाकरे पराभूत हुए थे. 2017 में भी किए थे, उद्धव ठाकरे को पराजय का सामना करना पड़ा था. आज भी मैं ऐलान करता हूं, 16 तारीख को कल जब रिजल्ट आएगा, महायुति की महासुनामी का विजय होगा. जिस प्रकार से चुनाव आयोग ने किया था उसको लेकर देखिए राज ठाकरे अपने दल के पराजय को एक्सेप्ट कर रहे हैं और उसकी रीजंस ढूंढना चाह रहे हैं. वो रीजन उन्होंने ढूंढ लिया है. जो काम कानूनन तरीके से इलेक्शन कमीशन ने किया उसके ऊपर सवाल उठाना और इस प्रकार का संभ्रम पैदा करना, यानी अपने पराभव को मान्य करना है. क्या मैजिकल फिगर 3 फिगर देखने मिलेगा बीजेपी का इस बार? 150 पार, महायुति 150 पार. महापौर कौन होगा? महायुति का महापौर होगा. मुंबईमधील बांद्र्यामध्ये आशिष शेलार यांचं मतदान पूर्ण झालेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांनी मतदारांना सुद्धा आवाहन केलेलं आहे की आवर्जून या आणि मतदान करा. त्यासोबतच त्यांनी राज ठाकरे यांनी पराभव स्वीकारलाय असं सुद्धा भाष्य केलेलं आहे. आणि दुसरीकडे सरसंघचालकांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावलेला आहे. त्यांनी सुद्धा माध्यमांना प्रतिक्रिया देत मतदान करा असं आवाहन केलेलं आहे. अगदी सेलिब्रिटीजपासून सगळ्या नेत्यांपासून मतदारांपर्यंत सामान्य मतदार सुद्धा सकाळपासूनच मतदानासाठी येऊन आपला हक्क बजावत आहेत. आणि तुम्हाला सुद्धा आवाहन जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. आणि आपण बघतोय की मॉकपोल जो आहे तो या ठिकाणी सुरू झालेला आहे. सकाळी ही 6:45ची वेळ आहे. 7:30 वाजल्यापासून प्रत्येक मतदाराला आपला मतदानाचा जो अधिकार आहे तो बजावता येणार आहे. पण त्यापूर्वी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून आणि सर्वच जे कर्मचारी आहेत ते आपल्याला आपापल्या मतदान केंद्रांवरती पोहोचल्याचं बघायला मिळतंय. जे उमेदवारांचे प्रतिनिधी आहेत त्यांना हे सगळे अधिकारी कशा पद्धतीने ही सगळी प्रक्रिया चालणार आहे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. ईव्हीएम मशीन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात आणि ज्यावरती कशा पद्धतीनं मतदान प्रक्रिया पार पाडली जाते त्यापूर्वीची जी काही सगळी प्रक्रिया आहे ती या ठिकाणी मतदान अधिकाऱ्यांकडून, पोलिंग ऑफिसरकडून, सगळ्या मतदान केंद्रांची त्यासोबतच असलेले जे ईव्हीएम मशीन्स आहेत त्यांची सगळी सुस्थितीत ह्या सगळ्या गोष्टी आहेत का याची तपासणी जी आहे ती या ठिकाणी केली जाते. या सगळ्या आत्तापर्यंत सुरू असलेल्या प्रक्रियेमध्ये साधारणपणे 7:30 जेव्हा वाजतील तेव्हा प्रत्यक्ष मतदान जे आहे ते सुरू होताना आपल्याला बघायला मिळणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर, संवित ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज.